आज आपण प्रभाग 11 मधून दोन्ही अर्ज मागे घेतलेले आहेत. काय कारण त्याचं? काय पुढे काय भूमिका असणार? प्रभाग क्रमांक 11 मधून या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचं गेले 12 वर्ष झालं काम करतोय. या ठिकाणी ओबीसी महिला पडल्यानंतर या ठिकाणी अर्ज केला होता. विश्रम मेरिटच्या आधारे सगळ्याच्या आधारे त्या ठिकाणी पात्र होतो आणि पुढेही कोण उमेदवार त्या ठिकाणी स्ट्रॉंगमध्ये भाजपमध्ये मार्गदर्शन नव्हतं. अचानक पहिल्यांदा सांगण्यात आलं सर्वेच्या आधारे देण्यात येईल. सर्वे सुद्धा झाले. त्या सर्वेमध्ये पण मी लीडमध्ये असल्याचं आम्हाला सगळ्या गोष्टी समजत आहेत त्या ठिकाणी. पण अतिशय त्याला मला नौक्या चेहऱ्याला ज्याची भारतीय जनता पार्टीची कुणाला कमी लेखत नाही पण संघटनेशी काही संबंध अशा नौक्या चेहऱ्याला या ठिकाणी उमेदवार देण्यात आली आणि ती देताना कोणत्याही प्रकारच्या विश्वासात या ठिकाणी घेण्यात आलं नाही. आणि माझ्या उमेदवाराला आमदार सुंदरदा गाडगीळ यांनी विरोध केला. प्रसंगी राजीनामा देण्याची भूमिका घेतली. तर हे सांगलीचे आमदारच अशा प्रकारची एखाद्या कार्यकर्त्याचं राजकीय आयुष्य बरबाद करण्याची भूमिका ते घेत असतील. आणि ही भूमिका फक्त आज नाही, गेले 2-2.5 वर्ष झाले ते आमच्या संजयनगरमधील याच्यामधील एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम हे त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ गाडगीळ यांच्या ह्याच्यानुसार ते करत आहेत. त्यामुळे यांना निवडून आणण्यासाठी आम्ही गेले 15 वर्ष या ठिकाणी आमचे आयुष्य खर्ची घातलेलं आहे. तरी सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांचं राजकीय हे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर हे आमदार असे करत असतील आणि पक्षालाही त्या ठिकाणी पक्षाचे चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री हे आमच्या पाठीचे ठामपणे होते. पण सुधीरदादा गाडगीळ यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतल्यामुळे या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आमच्यावर मोठा अन्याय केलेला आहे. आणि हा विषय फक्त तिकिटाचा नाही, पुढे सुद्धा काम करताना ते जर आम्हाला अशाच प्रकारे विरोध करणार असतील तर आम्ही भाजपमध्ये जाऊन काय करायचं? संजयनगरमधील ही जनता आणि त्यांची कामं ही जर आम्हाला करावी लागत असतील आणि जर गाडगीळ जर आम्हाला त्या ठिकाणी सपोर्ट करणार नसतील तर भाजपमध्ये काय जाऊन उपयोग नाही असं झालेलं आहे. आणि आज सकाळीच मी भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी माझ्या सर्व पदाचा राजीनामा देऊन या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील आणि आमच्या वार्डाचे स्थानिक या ठिकाणी यांच्या गटामध्ये अपक्ष खासदार विशालदादा पाटील यांच्या गटामध्ये आम्ही या ठिकाणी लवकरच प्रवेश करतोय. आणि प्रभाग क्रमांक 11 आणि 9 मधील महाविकास आघाडीचे या ठिकाणी पूर्ण पॅनेल आणण्याचा या ठिकाणी आम्ही चंग बांधलेला आहे. आणि आमदार सुंदरदा गाडगीळांना या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्यांची एकनिष्ठ कार्यकर्त्यांची ताकद काय आहे ही त्यांना आम्ही या निवडणुकीला दाखवून देऊ आणि 16 तारखेला ते स्वतः या ठिकाणी निकाल बघतील.